अहमदाबाद विमान दुर्घटनेचा अहवाल प्रसिद्ध। AIIBच्या अहवालात दुर्घटनेचं प्राथमिक कारण आलं समोर। 12 जून 2025 एअर इंडिया फ्लाइट AI-117 अहमदाबादहून लंडनकडे निघालेलं एक बोईंग 787 ड्रीमलाइनर आणि अवघ्या काही क्षणात आकाशात गायब झालं। हा अपघात नव्हता, हे होतं एक भयावह हादरवणारं संकट। या अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला, पण यामागचं खरं कारण काय आणि शेवटच्या क्षणी पायलट्स मधलं नेमकं संभाषण काय झालं, चला पाहूया या व्हिडिओमध्ये। गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचं कारण उघड करणाऱ्या प्राथमिक अहवालानुसार कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच CVR मध्ये काही धक्कादायक संवाद टिपले गेले आहेत। कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारत आहे की तू कट ऑफ का केलं। यावर दुसऱ्या वैमानिकाने असं म्हटलं की त्यांनी असं काही केलं नाही। या संवादानंतर काही क्षणातच दोन्ही इंजिन्स बंद पडले आणि विमानातील ऊर्जा तातडीने कमी झाली। फ्युएल कंट्रोल स्विचेस हे इंजिन्सना इंधन पुरवतात। टेक ऑफच्या काही सेकंदानंतर हे स्विच रनवरून कट ऑफवर गेले। का, कसे आणि कोणाकडून? प्रशिक्षित पायलट्सकडून असं घडणं म्हणजे अतिशय अनपेक्षित, कारण हे स्विच सहजासहजी हलवले जात नाहीत। त्यासाठी 2 टप्प्यांची सुरक्षा प्रक्रिया असते। 1:39 एका पायलटनं मेडे 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 असा इमर्जन्सी संदेश दिला, पण त्याला उत्तर मिळालं नाही। इंजिन्स बंद झाल्यावर आपोआप रॅम एअर टर्बाइन सुरू झालं। हे एक इमर्जन्सी सिस्टम आहे, पण ते पुरेसं नव्हतं। CCTV फुटेजनुसार टेक ऑफ नंतर लगेचच रॅट सक्रिय झालं, म्हणजेच इंजिन बंद पडलं होतं। विमान जमिनीपासून उचललं गेलं होतं, पण पुन्हा खाली आलं। पायलट्स आणि क्रू पूर्णपणे फिट होते। त्यांचं टेस्टिंग, विश्रांती सगळी माहिती समाधानकारक होती। अहवालानुसार दोन्ही पायलट मुंबईचे होते आणि उड्डाणाच्या 1 दिवसापूर्वीच अहमदाबादला पोहोचले होते, त्यामुळे त्यांना पुरेसा आराम देखील मिळाला होता। पहिले त्यांची तेथील स्थानिक वेळेनुसार 6:25 ब्रेथ एनालायझर टेस्ट झाली होती। ते फ्लाइट ऑपरेट करण्यासाठी फिट असल्याचं आढळलं होतं। या अहवालानुसार अपघातग्रस्त विमानात इंधन भरण्यासाठी ज्या टाक्यांचा वापर करण्यात आला होता, त्यातून घेतलेले इंधनाचे नमुने समाधानकारक आढळले, त्यामुळे इंधनही योग्य होतं। त्यामुळे ही चूक मानवी चुकीमुळे झाली असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अंतिम अहवाल येणं बाकी आहे, पण आतापर्यंतच्या तपशिलांवरून हे स्पष्ट होतं की काहीतरी गंभीर गोंधळ कॉकपिटमध्ये झाला होता। हे विमान बायरामजी जिजीबाई मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं। या अपघातातून फक्त एक प्रवासी वाचले, ब्रिटनचे रहिवासी विश्वास कुमार रमेश। त्यांनाही अजूनही विश्वास बसत नाही की ते कसे वाचले। हा अपघात फक्त एका यंत्रणेच्या बिघाडाचा नव्हता, तो होता एक भीषण इशारा की विमान उड्डाण करतं तिथे केवळ यंत्रणा नव्हे तर मानवी भानही असावं लागतं। ही गोष्ट केवळ अपघात नाही, ही एक शिकवण आहे। एअर ट्रॅफिक मशीन सेफ्टी आणि मानवी निर्णय यांचा बॅलन्स किती नाजूक असतो। फक्त काही सेकंद एक चुकीचा स्विच आणि शेकडो आयुष्य कायमचे संपतात। तुमच्या मते हा अपघात मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा ऑन पॉइंट विथ रोहित।